नमस्कार. आपण मार्केट कमिटीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून जो तोलाई, वाराई आणि मापाईचा जो मुद्दा चालू आहे त्या मुद्द्यावरती दिंडोरी लोकसभेचे खासदार बगरे सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. गेल्या 3 दिवसापासून शेतकऱ्यांना एटीस धरून वारंवार आडत्यांकडून आणि मार्केट कमिटीकडून देखील अप्रत्यक्षरित्या ही गोष्ट केली जात आहे असा देखील आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या संदर्भात आपण बगरे सरांशी चर्चा करणार आहोत. आपण सर काय सांगाल? हा जो मुद्दा आहे अतिशय तीव्र आहे आणि शेतकऱ्यांशी भावनेशी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांनी निवेदन व आंदोलन देखील करण्याचा इशारा दिलेला आहे. आज आपण कांदा मार्केटच्या बाबतीत बघतोय की कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव या 10 वर्षामध्ये या सरकारच्या कार्यकाळात मिळालेला नाही. आता कुठेतरी निर्यात बंदी उठली, परंतु पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. आणि त्यात आता तोलाई आणि वाराईचा मुद्दा की जो अनधिकृत असताना त्याची जी वसुली केली जाते त्या वसुलीचा फायदा एका बाजूला शेतकऱ्यांचा तोटा होतोय आणि ज्यांच्या नावाने म्हणजे हमाल असतील, मापारी असतील, यांच्या नावाने जी तोलाई वाराई केली जाते त्याचा फायदा जर त्या वर्गाला देखील होत नाही. आणि म्हणून या गोष्टीवरती तोडगा काढण्यासाठी मार्केट कमिटीचे प्रतिनिधी असतील किंवा शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी यांना एकत्रितपणे येऊन आणि तो विषय या ठिकाणी सोडवला पाहिजे आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. कारण कांद्याला भाव नसताना ह्या ज्या गोष्टी केल्या जातात, अनावश्यक गोष्टी, त्या कुठेतरी रोखवल्या पाहिजे. आणि नियमामध्ये जर एका बाजूला इलेक्ट्रॉनिक काट्यावरती वजन होतंय, हायड्रोलिक ट्रॉलीने ते कांदा खाली केला जातोय, तर त्या ठिकाणी तोलाई वाराई घेतलीच नाही पाहिजे. हा नियम असताना जर ती घेतली जाते तर यामध्ये बाजार समिती किंवा व्यापारीचे प्रतिनिधी किंवा कामगारांचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा विषय सोडवला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका आहे. काही शेतकऱ्यांनी ज्या या मुद्द्यासाठी आवाज उठवला होता त्या शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांच्या गावातले निलाव देखील गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी बंद केले होते. तर यावरती काय सांगाल? असं जर कृत्य बाजार समितीकडून किंवा कोणाकडून जर होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि या संदर्भामध्ये बाजार समितीला या संदर्भात सूचना देऊन किंवा पणन व सहकार विभागाच्या माध्यमातून सूचना देऊन अशा प्रकारचं कोणते कृत्य बाजार समितीला किंवा व्यापाऱ्यांना किंवा कोणालाही ते करता येणार नाही. शेवटी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समितीची स्थापना झाली, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्थापना झालेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वाटलं तर वरिष्ठ पातळीवर बोलण्याची वेळ आली तरी बोलून आणि असं काही कोणी करू नये किंवा होऊ देऊ नये. नवराष्ट्रासाठी अमोल जाधव, नाशिक.